पुरुषांनो, तुमची बायको आई वडिलांचा आदर करत नसेल तर तुम्ही लगेच करा ही 5 कामे। एक मुलगी लग्नानंतर तिचे घरचे कुटुंब सोडून सासरी जाते, पण सासरी तिला काही दिवसांसाठी परकेपणाची जाणीव होते। अशा परिस्थितीत कोणाचीही पर्वा न करता ती घरातील मोठ्यांनाही उत्तर देण्यापूर्वी विचार करत नाही। लग्नानंतर फक्त एक पुरुष असतो जो पत्नी आणि आई वडिलांमधील संबंध अधिक चांगले आणि वाईट बनवतो। पुरुषांची इच्छा असेल तर ते घरातील हे मतभेद होण्याआधी सहज थांबवू शकतात, मात्र ते समजत नसल्याने त्याची पत्नी आणि घरातील सदस्यांची सतत भांडणं होत असते। अनेक वेळा मुलीच्या घरच्यांच्या आवाजावी ढवळाढवळीमुळे चांगलं सासर मिळूनही मुलगी जुळवून घेत नाही। अशा परिस्थितीत जर तुमची पत्नी देखील तुमच्या पालकांना आवडत नसेल किंवा त्यांचा आदर करत नसेल तर कोणतेही ठोस पाऊल उचलण्यापूर्वी पुरुषांनी संबंध सुधारण्यासाठी या काही ट्रिक्स नक्की वापरून पहा। 1. सासरच्या लोकांबाबत तिचं मत जाणून घ्या। जर तुमच्या पत्नीला तुमचे पालक आवडत नसतील तर त्यामागे एक विशिष्ट कारण असू शकते, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा। असे केल्याने आई वडील आणि पत्नी यांच्यातील नातेसंबंध सुरळीत करण्याचा मार्ग तुम्हाला सहज समजेल। हे करताना कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह मनात घेऊन बसू नये, हे ध्यानात ठेवा। पत्नीला तिचे मत मांडण्याची पूर्ण संधी द्या, तिचे मित्र म्हणून ऐका। 2. पत्नी आणि घरच्यांना समान वागणूक द्या। बहुतेक स्त्रिया आपल्या सासूचा तिरस्कार करू लागतात जेव्हा त्यांना असे वाटते की आपण पतीला त्यांच्या विरुद्ध भडकवत आहोत किंवा त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहोत। अशा वेळी घरात असे गैरसमज निर्माण होऊ न देणे ही पुरुषाची जबाबदारी आहे। पत्नी आणि पालकांना समान महत्त्व आणि वेळ द्या। 3. प्रत्येक वेळी आई वडिलांची बाजू घेऊ नका। लग्नानंतर स्त्रीला सासरच्या घरात फक्त पतीचा आधार असतो। अशा वेळी प्रत्येक गोष्टीत तुम्ही तुमच्या आई वडिलांची बाजू घेत राहिल्यास तुमच्या कुटुंबाविषयी त्याच्या मनात चुकीच्या भावना निर्माण होऊ शकतात। त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीत पत्नीची बाजू घेणेही चुकीचे आहे, तेव्हा दोन्ही बाजू सहमताने समजून घ्या। 4. कुटुंबासह वेळ घालवा। पत्नी आणि पालकांमधील संबंध सुधारण्यासाठी सर्वांना एकत्र फिरायला घेऊन जा। एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण परस्पर विरह सहज संपवतात। अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांना एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधीही मिळते। 5. पत्नीच्या आई वडिलांना तेवढाच मान द्या। प्रत्येक पुरुषाचे लग्न होताच तो आपल्या पत्नीला घरातील सर्वांच्या आज्ञा पाळण्याचा आणि सर्वांना आदर व प्रेम देण्याचा आदेश देतो, पण तो स्वतः सासरचा आदर करणं आवश्यक मानत नाही। अशा वेळी अनेक वेळा स्त्रियाही सासू सासरे यांच्याशी तशाच प्रकारे वागू लागतात। जर तुम्ही ही चूक करत असाल तर आतापासूनच तुमच्या सासू सासऱ्यांना आदर द्यायला सुरुवात करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा। धन्यवाद फ्रेंड्स।